नमस्कार मित्रांनो, तू रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ईश्वरी ही अर्णवकडे बघतच राहते. अर्णव ईश्वरीच्या हाताचं स्ट्रेचिंग करून दिल्यानंतर पुन्हा तिची हँडबॅग तिच्या खांद्यावर ठेवतो आणि ईश्वरी त्याच्याकडे बघतच राहते. आणि अर्णव तिला विचारतो की आता ओके वाटतंय ना? तेव्हा ईश्वरी हो आलेच असं म्हणून तिथून हळूच निघून जाते. मग ती निघून गेल्यानंतर अर्णव म्हणत असतो की बापरे, खरंच वेंधळी आहे, लक्षच नसतं अजिबात कुठेही. नशीब हाताला जास्त काही लागलं नाही, नाहीतर परत जास्त काहीतरी प्रॉब्लेम होऊन बसला असता, असा विचार अर्णव करतो. आणि ईश्वरी तिथून निघून गेली हे तो पाहतच राहतो आणि तोही त्याच्या कामाला निघून जातो. नंतर आता ईश्वरी ही तिथून चालत चालत येऊन बाजूला उभी राहते. तिच्या मनामध्ये आणखीनच खूप काही व्हायला लागलेलं असतं आणि ईश्वरीच्या हृदयाचे ठोके देखील वाढलेले असतात. ईश्वरी तिथल्या तिथेच विचार करत उभी राहते आणि म्हणते की नेमकं आता जे काही घडलं ते सगळं काय होतं? म्हणजे अर्णव सरांच्या बाबतीत जे काही होतं ते काही वेगळं होतं का? आज अर्णव सरांना मी अगदी वेगळ्या स्वरूपात पाहिलं आहे. म्हणजे आजपर्यंत अर्णव सर असे मला कधीही दिसले नाही. आज त्यांचं एक वेगळंच रूप मला बघायला मिळालं. अर्णव सर असेच आहेत का, की खरंच मी जसे बघते तसेच आहेत ते? असा विचार ईश्वरीच्या डोक्यामध्ये येऊ लागतो. नंतर ईश्वरी म्हणते की नाही, अर्णव सरांची आज चांगली बाजू मला दिसली. ते काळजी कसे करतात हे सगळं मला आज दिसलं. त्यांच्या चेहऱ्यावर आज मला वेगळेच भाव दिसले. म्हणून आता ईश्वरी ही पुढे जाऊन पुन्हा विचार करू लागते आणि तिला आठवतं की तिच्या आईने अर्णवच्या बाबतीत काय सांगितलं होतं. अर्णव खरंच खूप चांगला मुलगा आहे गं. कारण तो थोडा रागीट आहे, परंतु तो स्वभावाने खूप साधा आहे आणि खरंच खूप चांगला मुलगा आहे तो. हे सगळं आता तिला आठवत असतं. त्याचप्रमाणे अर्णवने कशाप्रकारे ईश्वरीच्या हाताला लागल्यामुळे अगदी गंभीरपणे तिची काळजी घेतलेली असते. तिच्या हाताला स्ट्रेचिंग करून देण्यापासून ते अगदी व्यवस्थित तिचा हात त्याने पुन्हा केलेला असतो. आणि ते झालेली घटना आणि त्याचप्रमाणे सुप्रियाचं बोलणं या दोन्ही गोष्टींचा ईश्वरी विचार करू लागते आणि तिथून ती निघून जाते. नेमकं काय चाललं आहे? म्हणजे मी अर्णव सरांच्या बाबतीत असं काय विचार करते? माझ्या मनाला नेमकं काय होतं आहे? असाही प्रश्न तिला पडतो आणि ती तिथून निघून जाते. आणि त्यानंतर इथे आकाश आणि बाकीचे सगळे घरी असतात. तेव्हा सगळ्यांना आजीने बोलावून घेतलेलं असतं काहीतरी अनाऊन्स करण्यासाठी. तेव्हा आता सगळे एकमेकांकडे बघत असतात. आकाश म्हणत असतो की आजी बोल, तू मला बोलावून घेतलंयस म्हणजे व्हॉट्स द मॅटर, असं तो तिला विचारतो. त्यावेळेला सगळेजण अगदी गप्प बसलेले असतात. लावण्य आणि वल्लरी मनातल्या मनात खूप खुश असतात. तेव्हा तो म्हणतो की नाही रे, मलाही माहीत नाही आहे रे आकाश, कशासाठी आजीने बोलवलं आहे ते. आता ती बोलेल तेव्हा माहीत पडेल की नेमकं ही कशासाठी बोलवते आहे. त्याच वेळेला आता ईश्वरी येते आणि ईश्वरी ही आजीला म्हणते की आजी हे घ्या, तुमचा वेळ झाला आहे, गोळ्या घ्या. मग आजी त्यावेळेला तिला पटकन थांबवते आणि तिला हात दाखवूनच इशारा करते की नाही, थोडा वेळ थांब, मला खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. म्हणून आता थांबवल्यानंतर आजी म्हणते की मी आज सगळ्यांना बोलवलं आहे कारण मला तुम्हाला खूप काही महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. सगळेजण आजीकडे बघत बसतात. नक्की कोणती गंभीर गोष्ट आहे याची सगळ्यांना भीती वाटत असते. त्यावेळेला अर्णव म्हणतो की आजी काय चाललं आहे? अगं तू आज मला ऑफिसमधून परत बोलावलं आहेस घरी, नेमका काही प्रॉब्लेम आहे का? अशी कोणती टेन्शनची गोष्ट आहे का? असं सगळं तो तिला विचारतो. त्यावेळेला आजी म्हणते की नाही चिंटू, अशी टेन्शनची कोणतीच गोष्ट नाही आहे. तेव्हा मग तो म्हणतो की नक्की काय आहे, आता तू मला सांगशील का? असं म्हटल्यावर आजी म्हणते की हो सांगते, सगळंच मला सांगायचं आहे. त्यावेळेला अंजली आता आजीला टोकते आणि म्हणते की आजी तुला असं वाटत नाही आहे का की आपण या सगळ्यात घाई करतो आहे? आपण जरा विचार करून आणखी डिसिजन घेतला पाहिजे असं नाही वाटत आहे का तुला? त्यावेळेला अंजली ही काहीच बोलत आजी ही अंजलीच्या बोलण्यावर काहीच बोलत नाही. आणि आजी म्हणते की नाही, मला असं वाटतं आहे की मी डिसिजन घेतला आहे तो व्यवस्थित घेतला आहे. आता अर्णव हा मामाला खुणावूनच विचारतो की काय आहे नक्की, परंतु तोही मला माहीत नाही असंच सांगतो. तेव्हा आता अर्णव म्हणतो की आजी आता बस झालं, जे काय आहे ते सांगून मोकळे हो ना. उगीचच अगोदरच तू खूप जास्त या बाबतीत सस्पेन्स क्रिएट करून ठेवला आहेस. सगळ्यांना अगदी टेन्शन आलं आहे की तुला काय बोलायचं आहे आणि काय नाही. त्यामुळे प्लीज आता स्पीकअप, काय झालं आहे ते सांग. तेव्हा ती म्हणते की अरे घाबरण्याची काहीच गरज नाही आहे. खरं तर ही बातमी ना आनंदाचीच आहे आणि या बातमीनंतर आपण आज सगळेजण अगदी सेलिब्रेशन करणार आहोत. असं म्हटल्यावरती आता सगळेजणं बघायला लागतात आणि ईश्वरीलाही आनंद झालेला असतो की नक्की काहीतरी आनंदाची बातमी आहे, ज्यामुळे आजी सेलिब्रेशन करण्याचं म्हणते. आजी म्हणते की बरं ठीक आहे, आता तुम्हा सगळ्यांना फार जास्त काळ मी थांबवणार नाही आणि तुमची उत्सुकता फार मी ताणवणार नाही. आता मी सांगते की काय घडलं आहे ते.
बरं, ऐका सगळ्यांनी, मी एक महत्त्वाचा डिसिजन घेतलेला आहे. तेव्हा मग सगळेजण तिच्याकडे बघत बसतात आणि आजी आता खुश होऊनच सांगते, की मी असा डिसिजन घेतला आहे, की लवकरच मी आपल्या अर्णवचा आणि लावण्याचा साखरपुडा पार पाडणार आहे. अर्णव आणि लावण्याची एंगेजमेंट लवकरच होणार आहे, हे मी अनाऊन्स करते. असं म्हटल्याबरोबर सगळ्यांनाच धक्का बसतो. म्हणजे आजी हे सगळं नेमकं काय बोलतीये? त्यावेळेला अर्णवलाही या सगळ्याचा धक्का बसतो, की आजी काय बोलून गेली? तो तिथे विचारच करत राहतो. तेव्हा मग आजीने हे सगळं सांगितल्यानंतर सगळेजण आजीकडे एकटक बघतच राहतात, की हा महत्त्वाचा निर्णय आजीने घेतला तरी कसा? तेव्हा आता ते सांगितल्यानंतर वल्लरी मात्र खूप खुश होते, की मी जे काही काल आजीला मॅनिप्युलेट केलं, ते सगळं काही खरं ठरलं आणि आता सगळ्यांसमोर तिने एंगेजमेंट अनाऊन्स केली. म्हणजेच अर्धी लढाई वल्लरी लावण्या जिंकलेली असतात. आता लावण्याने ते ऐकल्यानंतर तिलाही खूप मोठा आनंद होतो. तेव्हा अंजलीही उठून उभी राहते. बाकीचे सगळेही उठून उभे राहतात आणि आजीने जी गोष्ट अनाऊन्स केलेली असते त्यामुळे आता वल्लरी जोरजोरात टाळ्या वाजवायला लागते. परंतु तिच्या सोबतीने कोणीही टाळ्या वाजवत नसतं. समोर मामा असतो तोही नाही, अंजलीही नाही, त्याचप्रमाणे आकाशही नाही. कोणीच टाळ्या वाजवत नसतं. फक्त ईश्वरी नाईलाजाने हळूहळू का होईना टाळ्या वाजवत असते. कारण तिलाही हे सगळं असंच मुद्दाम दाखवायचं असतं, की तिला फरक नाही पडला, परंतु ह्याचा तिला फार त्रास झालेला असतो. आता लावण्या नेहमीप्रमाणेच तिच्या स्टाईलमध्ये केस उडवत अगदी उभी राहते, परंतु अर्णव तिथेच तिथे उभा असतो. तो अर्णव आता त्यावेळेला पटकन नो असं जोरात ओरडतो. आता हे जेव्हा अर्णव बोलतो तेव्हा ईश्वरीच्या मनात कुठला तरी आशावाद निर्माण होतो, की तिच्या मनाला त्रास झालेला असतो, परंतु कुठेतरी तिला अर्णवच्या नकारामुळे कुठे बरं वाटलेलं असतं. तेव्हा अंजली, मामा, बाकीचे सगळे अर्णवकडे बघतच राहतात. अर्णव हा नो, हे कधीच घडू शकत नाही आणि पटकन तो उभा राहून नेवर नेवर, मी हे सगळं कधीच करू शकत नाही, असा मी विचारही करू शकत नाही, असं सरळ अर्णव आजीला बोलून मोकळा होतो. त्यावेळेला मग आजी म्हणते, की अरे अर्णव, परंतु तो म्हणतो की नाही आजी, तू असा विचारच कसा करू शकलीस माझ्या बाबतीत, की मी हे सगळं करेन, या लावण्याशी माझी एंगेजमेंट होणार किंवा लग्न करणार, असा विचारच तू कसा काय केलास? आणि तुला एकदाही मला विचारावं असं वाटलं नाही का? माझ्या आयुष्यातला इतका मोठा महत्त्वाचा निर्णय घेताना तुला मला विचारावं असं वाटलं नाही आजी? हा डिसिजन तू स्वतः कसं घेऊ शकलीस? असं अर्णव हा आजीला जाब विचारू लागतो. त्यावेळेला मग आजी ही अर्णवकडे बघतच बसते, कारण तिलाही या सगळ्याने त्याच्या बोलण्याने अगदी धक्का बसलेला असतो. अर्णव म्हणतो, की हे बघ आजी, किती काही झालं ना तरीही इतका मोठा महत्त्वाचा निर्णय तू कसा घेऊ शकतेस आणि मी हिच्याशी लग्न करेनच, असा विचार का केलास तू? असं आता इथे बोलल्याबरोबर आजी आता काहीच पुढे बोलू शकत नसते. लावण्या आणि वल्लरी दोघीजणीही शॉक होतात, कारण अर्णवने सरळच समोर नकार दिलेला असतो लग्न करण्यासाठी. आता लावण्यालाही खूप वाईट वाटत असतं. तीही अर्णवकडे अगदी आशेने बघत असते. परंतु काही झालं तरी अर्णवने समोरासमोर सांगून टाकलेलं असतं, की हे लग्न मला मान्य नाही, हे लग्न मी करू शकत नाही, असं सरळ बोलल्याबरोबर इथे आता लावण्य मात्र आतल्या आतच खूप दुःख करत असते, की हे AR काय बोलतोय? तेव्हा अर्णव म्हणतो, की आजी, मला ना हा तुझा निर्णय अजिबात आवडलेला नाही आहे. मला न विचारता तू हा निर्णय घेतलास आणि तो मला अजिबात आवडलेला नाही. आय एम नॉट ॲग्री विथ दिस, असं तो तिला जोरात ओरडून सांगतो. तेव्हा मात्र आजीलाही कुठेतरी वाईट वाटतं, की आपण खरंच चुकलो आहे खरं, कारण त्याच्या कानावर आपण काहीच घातलं नाही आहे. परंतु आता अर्णवने नकार दिल्यामुळे काय करावं हा प्रश्न तिला पडलेलाच असतो. आकाशला मात्र आतल्या आत आनंद होत असतो आणि तो गालातच हसत असतो, की बरं झालं ब्रोने लग्नाला नकार दिला, कारण लावण्या योग्य नाहीच आहे त्याच्यासाठी, हे घरातल्या प्रत्येकाला अगदी मनोमन माहितीच असतं. अर्णवने ते उघडच सांगितलेलं असतं. मग आता तो म्हणतो की नाही. तेव्हा आजी म्हणते, की चिंटू, तुला असं वाटतंय का, की मी तुझ्या बाबतीत जे काही निर्णय घेईन ते चुकीचे घेईन? तेव्हा मग तो म्हणतो, की हे बघ, मला त्या बाबतीत काहीच म्हणायचं नाही, अजिबात नाही, परंतु ह्या गोष्टीसाठी मी तयार नाही आहे. काही झालं तरी नाही आहे मी तयार, असं म्हणून तो तिथून निघून जात असतो. अंजली त्याला थांबवते आणि म्हणते, की चिंटू प्लीज एकदा ऐकून घेतोस का, काय म्हणायचं आहे ते? तेव्हा तो म्हणतो, की नाही, मला आता कोणाचंच काहीच ऐकून घ्यायचं नाही आहे. ताई, म्हणजे घरातल्या सगळ्यांना, प्रत्येकाला तुम्हाला ही गोष्ट माहिती होती. आत्ता मला लक्षात येतं आहे, की घरात इतके दिवस तुमचं काय सुरू होतं. पण कोणीही मला तुम्ही याची अजिबात खबर लागून दिली नाही. तुमच्यात काय चाललं आहे हे तुम्ही मला अजिबातच कळू दिलं नाही. कारण तुम्ही मला सांगण्याचं गरजेचंच नाही समजलं. इतकी मोठी गोष्ट तुम्ही स्वतःहून ठरवून मोकळे झालात ना. तेव्हा मग आता ती म्हणते, चिंटू माझं ऐक प्लीज. तो म्हणतो, की नाही,
ताई मला ना तुझ्याशी तर बोलायचंच नाही आहे, प्लीज माझ्याशी बोलायला अजिबात येऊ नकोस, असं म्हटल्यावर आता अंजलीच्या डोळ्यात बिचारीच्या पाणी येतं. कारण अर्णव खूप जास्त हर्ट झालेला असतो. आणि त्याच वेळेला तो तिथून निघून जात असताना आजी त्याला थांबवते आणि म्हणते की चिंटू थांब, तुला शपथ आहे माझी, असं म्हटल्यावर आता अर्णव तिथल्या तिथे पाय थांबवतो. तो पुढे अजिबात जात नाही. नंतर आजी ही अर्णवजवळ येऊन उभी राहते आणि त्याला म्हणते की चिंटू तुला काय वाटतंय की तुझ्या आजीचं तुझ्यावर प्रेम नाही आहे का? या सगळ्या जी काही गोष्टी मी ठरवते याच्यामध्ये माझा स्वार्थ मी साधते असं वाटतंय का तुला? खरंच विचार कर माझ्या बोलण्याचा. मी जे काही बोलते ना ते अगदी योग्य बोलते आणि मला तुझ्या आनंदाचाच विचार आहे रे. माझा नातू नेहमी आनंदात राहावा असंच वाटतंय मला आणि त्याच्यासाठी मी हा निर्णय घेतला आहे. म्हणूनच लावण्याशी तुझं लग्न लावण्याचा मी निर्णय घेतला आहे चिंटू. तेव्हा तो म्हणतो की आजी, परंतु तुला वाटलंच कसं की हिच्याशी लग्न करून मी आनंदात किंवा सुखी राहू शकतो? असं तुला जमलंच कसं? तुझ्या मनाला हे पटलंच कसं? असं म्हणून इतकी महत्त्वाची गोष्ट एकदा ठरवताना माझ्याशी डिस्कस करावं असं नाही वाटलं आहे का तुला? तेव्हा ती म्हणते की अर्णव, मी ज्या काही गोष्टी घेणार आहे म्हणजे ज्या गोष्टी करणार आहे त्यावर तुझा विश्वास नाही आहे का? म्हणजे तुझी आजी तुझ्यासाठी जो काही डिसिजन घेते त्यावर तुझा विश्वास नाही आहे का? तेव्हा मग तो म्हणतो की आजी, विश्वास आहे किंवा नाही हा प्रश्न वेगळा, परंतु या मुलीशी लग्न करणं हे मला पटतच नाही आहे. तेव्हा मग अर्णवला आजी म्हणते की हे बघ, काही गोष्टी असतात ना अर्णव, त्या आपल्या भविष्यासाठी खूप सुंदर असतात आणि त्या आपल्याला पटवून घ्यायच्या असतात. त्यामुळे प्लीज तू एकदा या गोष्टीचा विचार कर, म्हणजे तुलाही पटेल की मी या सगळ्या गोष्टी तुला का सांगते. तुझ्या आनंदासाठीच मी हे सगळं करते रे. मला कळलं आहे, एकदा माझे हात पोळलेत, कारण माझ्या मुलांच्या बाबतीत मी जो काही निर्णय घेतला आहे तो चुकीचा ठरला आहे. त्यांचे भविष्य मी उद्ध्वस्त होताना पाहिलं आहे. म्हणूनच मला तुझ्या बाबतीत अशा कोणत्याही प्रकारची रिस्क नाही घ्यायची आहे. मला तुझं आयुष्य अगदी सुखकर करायचं आहे चिंटू, मला तुला त्रासात नाही पाहायचं आहे. त्यावर आता अर्णव पुढे काहीच बोलत नाही, कारण आजी खूप तळमळीने त्याला सगळं सांगत असते. नंतर मग लावण्य तोंड उघडते आणि म्हणते की आय नो इट्स अ बिग शॉकिंग न्यूज फॉर यू, पण प्लीज एकदा विचार कर ना ह्या सगळ्या गोष्टीवर. आजी हे सगळं का बोलतीये? प्लीज एकदा विचार कर आणि मग निर्णय घे. प्लीज एकदा शांत डोक्याने तू विचार कर ना. तेव्हा तो म्हणतो की एक मिनिट लावण्या, यामध्ये विचार करण्यासारखंच काही नाही आहे आणि ही गोष्ट अशी आहे ना जी माझ्या मनालाच पटत नाही आहे. मग त्या गोष्टींवर विचार करण्याची गरजच नाही पडत आहे मला. विचार अशा गोष्टींवर करतात ज्याचं पुढे काहीतरी जाऊन होणार असतं किंवा स्कोप असतो, परंतु या बाबतीत माझ्या मनाकडे काही स्कोप नाही आहे. या बाबतीत मी मनापासून तयारच नाही आहे आणि माझ्यासाठी ही एकदम धक्कादायक न्यूज आहे. त्यामुळे मी या गोष्टीचा काहीच विचार करू शकत नाही आणि इट्स फायनल. मी या लग्नासाठी तयार नाही आहे किंवा एंगेजमेंटसाठी देखील तयार नाही. तेव्हा आजी म्हणते की चिंटू प्लीज एकदा विचार कर ना. आजी तुझ्यासाठी का हा निर्णय घेते, एकदा स्वतःच्या डोक्याने विचार कर. तुला असं वाटतंय का की तुझी आजी तुझ्यासाठी काहीतरी चुकीचा निर्णय घेईल किंवा तुला काहीतरी त्रास होईल असं वागेल? प्लीज विचार कर चिंटू, असं करू नकोस, असं म्हणून ती त्याला इमोशनल ब्लॅकमेल करत असते. परंतु अर्णव आता तिथे थोडाही वेळ न थांबता अगदी घाईघाईने स्वतःच्या रूमकडे निघून जातो. तो कोणाला काहीच बोलत नाही. आता अर्णव निघून गेल्यानंतर ईश्वरीच्या हातून तिच्या हातातला ग्लास खाली पडतो आणि मग ती सॉरी चुकलं असं म्हणून तो ग्लास बाजूला घेऊन तिथून निघून जाते. आणि त्याच वेळेला अर्णव हा जात असताना सगळे त्याच्याकडे बघत राहिलेले असतात. आणि जेव्हा ईश्वरी तिथून निघून जाते तेव्हा अंजली पण ईश्वरी ईश्वरी असा आवाज देत तिच्या मागे मागे निघून जाते. आणि वल्लरी ती जात असताना तिच्याकडे मागे बघतच राहिलेली असते. आता अर्णवने लग्नाला नकार दिला आहे याचं आजीला खूप मनापासून वाईट वाटलेलं असतं आणि लावण्या तिला पण त्रास होत असतो. परंतु ती आता रागानेच मागूनच आजीकडे बघत असते की हिचं या ओल्ड लेडीचं त्या अर्णवने काहीच ऐकून घेतलं नाही. आता ईश्वरी ही ग्लास घेऊन बाजूला पुन्हा येऊन निघून उभी राहिलेली असते आणि तिला आता मनातल्या मनात खूप त्रास होत असतो. ती तिथेच अगदी अशी आतल्यात रडत असते. तेव्हा अंजली तिकडे येते. अंजली विचारते की ईश्वरी काय झालं आहे, तुझा चेहरा असा काय झाला आहे? तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही कुठे काय ताई, मी ठीक आहे. तेव्हा ती म्हणते की खरं सांगतेस तू मला? तू एकदा तुझ्या मनाला विचार की हे जे काही बाहेर घडलं त्यामुळे तुला अजिबातही त्रास झाला नाही आहे? तेव्हा ती म्हणते की काय म्हणायचं आहे ताई तुम्हाला? मग ती म्हणते की ईश्वरी तुला बरोबर कळतं आहे की मला काय म्हणायचं आहे ते. हे बघ आता बाहेर चिंटूचं लावण्याशी लग्न ठरतं आहे हे जेव्हा तुला कळलं तेव्हा तुझ्या मनाला त्रास नाही का झाला? तुला वाईट नाही का वाटलं? तेव्हा ती काहीच बोलत नाही. ती म्हणते की ईश्वरी मला खरं खरं सांग, थोडक्यात तुला अर्णव आवडतो की नाही आवडत? या सगळ्या गोष्टी प्लीज तू मला सांग.
तेव्हा मग ईश्वरी म्हणते की सर, अर्णव सर मला आवडतात की नाही हा प्रश्नच नाही आहे ना ताई इथे. सर माझे बॉस आहेत. तेव्हा मग ती म्हणते की बॉस असू दे किंवा काही, परंतु तो तुला आवडतो की नाही हे मला तू सांग. तेव्हा ईश्वरी म्हणते की ताई हे तितकंसं महत्त्वाचं नाही आहे. अंजली म्हणते की आहे, हे खूप महत्त्वाचं आहे. तुला माहिती आहे का, जर अर्णवचं लावण्याशी लग्न होतं आहे तर त्याचा त्रास तुलाही होईल. शिवाय तू एक बघितलंस का, अर्णवच्या डोळ्यामध्ये जेव्हा त्याला समजलं की लावण्यासोबत त्याचं लग्न होतं आहे, त्यावेळेला त्याला ते अजिबात आवडलं नाही आणि त्याच्या डोळ्यात एक वेगळ्याच प्रकारचा त्रास होता. त्याला नाही आवडलं लावण्याशी त्याचं नातं जोडलं गेलेलं. तसंच तुलाही नाही आवडलं आहे ना, ते तुझ्या चेहऱ्यावरून मला स्पष्ट दिसत होतं. मग ईश्वरी म्हणते की अर्णव सर माझ्या बाबतीत काय विचार करतात हेही तितकंच महत्त्वाचं आहे. तेव्हा मग आता ईश्वरीला ती म्हणते की हे बघ, अर्णव हा तुला प्रोटेक्ट करतो, तुझी सगळ्यांसमोर बाजू घेतो. तुम्ही भांडता हे जगजाहीर आहे, परंतु तेवढेच प्रोटेक्ट तो तुला करतो, तुझी काळजी घेतो. याचा अर्थ काय ईश्वरी? याचा अर्थ तू तरी लावतेस का? मला तरी तेच वाटतं आहे की अर्णवला तू आवडतेस, परंतु हे सगळं तो उघडपणे कबूल करू शकत नाही आहे किंवा तूही ते बोलू शकत नाही आहेस. कुठेतरी तुझ्या मनालाही ते माहिती आहे की अर्णव तुला आवडतो, परंतु तू तुझ्या मनापर्यंत त्या गोष्टी पोहोचूच देत नाही आहेत. तुमच्या दोघांच्या कृतीमधून दिसून येतं की तुम्ही एकमेकांना आवडताय, परंतु तरीही तुम्हाला त्या गोष्टी नाही समजत आहेत किंवा तुम्ही त्या समजून घेण्याचा प्रयत्न नाही करत आहात. त्यावेळेला आता अंजली ही ईश्वरीला म्हणते की आता तू एकच काम कर, आता ना तू फक्त जाऊन चिंटूशी बोल. तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही, मी त्यांच्याशी कसं बोलू, म्हणजे ही खूप पर्सनल गोष्ट आहे, या गोष्टी मी त्यांच्याशी कशा बोलू शकते. तेव्हा मग आता अंजली म्हणते की मी बोलले असते त्याच्याशी, परंतु बघितलंस ना मगाशी तो माझ्यावर कसा रुसलाय, रागवलाय तो आमच्या सगळ्यांवर. म्हणून प्लीज एकदा तू जाऊन त्याच्याशी बोलशील का, म्हणजे प्लीज त्याच्याशी बोल, त्याची समजूत काढ, त्याच्या मनात नेमकं काय चाललं आहे हे जाणून घेण्याचा तू प्रयत्न कर. मी बोलले असते, परंतु तो माझ्याशी बोलायला तयार होणार नाही. तो माझ्यावर रुसला आहे, तो रुसवा हळूहळू मी कमी करेनच, परंतु प्लीज तू माझ्या वतीने त्याच्याशी एकदा बोलशील का. प्लीज प्लीज, नाही म्हणू नकोस, प्लीज एकदा तू त्याच्याशी बोल, तो कदाचित बोलेलही तुझ्याशी. तेव्हा मग ती म्हणते की हो ठीक आहे, मी बोलते त्यांच्याशी. मग त्यावर आता लगेच अंजली म्हणते की प्लीज त्याच्या मनात जे काही आहे ते जाणून घेण्याचा जरा प्रयत्न कर. असं म्हणून आता अंजली तिकडून निघून जाते आणि ईश्वरीला टेन्शन आलेलं असतं की मी आता अर्णव सरांशी काय बोलू आणि कशाप्रकारे बोलू, याचं आता तिला टेन्शन आलेलं असतं. परंतु आता अंजलीला तर तिने सांगितलेलं असतं की मी बोलायला तयार आहे. म्हणून आता ईश्वरी ही अर्णवच्या रूममध्ये येते आणि अर्णवच्या रूममध्ये आल्यानंतर ती आता दरवाजा उघडते आणि बघते तर दरवाजा हा उघडाच असतो, त्याला लॉक वगैरे काहीच नसतं. म्हणून आता ईश्वरी ही सर असा आवाज देते. त्यावेळेला अर्णव म्हणतो की मिस इंदोर, आता तू इथे काय करायला आली आहेस, असं म्हटल्यावर ती गप्प बसते. अर्णव पुढे म्हणतो की तू आता इथे माझ्यासमोर कोणाची बाजू मांडायला आली आहेस, म्हणजे माझ्या घरच्यांची बाजू मांडायला आली आहेस की लावण्याची बाजू मांडायला आली आहेस. त्यावेळेला ईश्वरी म्हणते की सर मला काही, खरं तर हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे तुमच्यासाठी. तेव्हा तो म्हणतो की येस, इट्स व्हेरी पर्सनल, आणि हे काय ना, मी इतकी पर्सनल गोष्ट तुझ्याबरोबर बोलू शकत नाही आहे. त्यावेळेला मग ईश्वरी म्हणते की हो सर, मला माहिती आहे, मला कळतं आहे की ही तुमची खूप अत्यंत पर्सनल गोष्ट आहे, कारण माझा त्याच्यामध्ये बोलण्याचा काही अधिकारच नाही आहे, कारण मी फक्त इथे एक काम करणारी आहे. परंतु मला असं वाटतं आहे की तुम्ही तुमच्या घरच्यांच्या बाबतीत जो काही विचार करताय ना, तो खूप चुकीचा आहे सर. तुमच्या घरातले या सगळ्या वागण्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात हर्ट झालेले आहेत. तेव्हा मग अर्णव म्हणतो की माझं काय, मला पण या गोष्टीमुळे हर्ट झालं आहे, कारण जे काही ते वागलेत हे मला न पटण्यासारखं आहे. माझ्या आयुष्यातला इतका मोठा निर्णय हे ते मला न विचारता कसा काय घेऊ शकतात. त्यांनी माझ्या वागण्याचा जराही विचार नाही केला की मला काय वाटू शकतं. तेव्हा मग आता ईश्वरी म्हणते की सर मला कळतं आहे, परंतु तुम्हाला हे का समजत नाही आहे की ते तुमच्या घरचे आहेत आणि ते कायम तुमच्या आनंदाचाच विचार करत आहेत सर. त्यांना असं काय वाटेल की तुम्हाला दुःख व्हावं किंवा तुम्ही कुठल्या तरी त्रासात असावात. मला इतकंच कळतं आहे की ते तुमच्या फक्त भल्याचा आणि भल्याचाच विचार करत आहेत, परंतु तुम्ही त्यांच्याबरोबर असं वागून त्यांच्याशी काही न बोलता त्यांना हर्ट केलं आहे ना. मामा, आजी किंवा अंजलीताई ह्या तिघंजणही तुमच्या आनंदाचा विचार करतात. आता तुम्हाला या लग्नाच्या बाबतीत जो काही फैसला करायचा आहे तो तुमचा अगदी पर्सनल प्रश्न आहे, परंतु घरातल्यांशी एकदा व्यवस्थित बोलला असतात तर खरंच खूप बरं झालं असतं, कारण त्यांना खूप वाईट वाटलं आहे. त्यांना असं वाटतं आहे
की तुम्ही त्यांना चुकीचं समजताय. म्हणूनच घरातल्यांशी प्लीज असं तोडून मागू नका सर. त्यांना समजून घ्या. त्यांच्या वागण्यामागचा प्रश्न काय होता, त्यांच्या वागण्यामागची काळजी काय होती, ही तुम्हाला नाही दिसली का सर? तुम्ही त्यांना निर्णय जो घेतला आहे तो तुम्ही निर्णय बघून जज करून मोकळे झालात. परंतु या गोष्टीचा विचार करा ना सर, की त्यांनी हा निर्णय का घेतला असेल? हा फक्त विचार करा. मला इतकंच म्हणायचं आहे, बाकी मला काहीच म्हणायचं नाही. त्यावेळेला मग आता अर्णव हा ईश्वरीच्या बोलण्याचा विचार करू लागतो आणि ईश्वरी ही तिथेच उभी असते. कारण अर्णवचं उत्तर काय असतं आणि ती अंजलीची बाजू मांडण्यासाठी तिथे आलेली असते. म्हणून ती फक्त त्याला समजवण्याचं काम करत असते. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आजी म्हणत असते की ईश्वरी, काही झालं ना तरीही अर्णवचं लग्न हे लावण्याबरोबर झालं पाहिजे गं. आणि जर असं होईल ना तर खरंच खूप मोठी गोष्ट घडेल. माझा अर्णव हा आयुष्यात पुढे जाऊन खूप सुखी राहील जर लावण्याबरोबर तिचं लग्न झालं. काही बोलून त्याने होकार दिला पाहिजे. तेव्हा मग आता ईश्वरी म्हणते की आजी, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे की अर्णव सरांच्या मनात नसलं तरीही, म्हणजेच अर्णव सरांच्या मनाच्या विरोधात जाऊन त्यांनी होकार द्यावा असं वाटतं आहे का तुम्हाला? कारण अर्णव सरांना लावण्य मॅडम आवडत नसतील तरीही त्यांचा मनाचा विचार न करता त्यांच्या मनाच्या विरोधात त्यांनी होकार द्यावा असं वाटतं आहे का तुम्हाला? त्यावेळेला आजी म्हणते की अगं, आत्ता त्यांनी नकार दिला परंतु पुढे त्याच्यासाठी खरंच खूप चांगल्या गोष्टी आहेत. आणि ईश्वरी, प्लीज मी तुला रिक्वेस्ट करते की तू एकदा चिंटूशी बोल ना. या बाबतीत तू त्याला समजाव की लावण्याशी लग्न करायला तयार हो. लावण्य खरंच खूप चांगली मुलगी आहे. जर चिंटूचं त्याच्याशी लग्न झालं ना तर खूप चांगलं होईल. मला असं वाटतं आहे की ईश्वरी, तूच फक्त चिंटूला समजावू शकतेस लावण्याशी लग्न करण्यासाठी. त्यामुळे प्लीज ईश्वरी, तू चिंटूला समजाव ना. आणि तुझं तो कदाचित ऐकू शकतो. असं बोलल्यावर आता इथे ईश्वरीला काय करू समजत नसतं. कारण अर्णव म्हणत असतो परंतु लावण्यासाठी अर्णवला तयार करायचं आहे हे तिच्यासाठी खूप मोठं कठीण काम असतं. तर इथे ईश्वरी आता अर्णवशी बोलत असते. मग अर्णव ईश्वरीला विचारतो की मला सांग ईश्वरी, जर मी लावण्यासोबत लग्नासाठी होकार दिला तर तुला आनंद होणार आहे का? तर की दुःख होणार आहे जर मी तिच्या बरोबर लग्नासाठी होकार दिला? असं विचारल्याबरोबर आता ईश्वरीला काय बोलावं काहीच कळत नाही. कारण अर्णवलाही हे माहीत असतं कुठेतरी की ईश्वरी मला आवडते आणि ईश्वरीला मी आवडतोय की नाही हा प्रश्न त्याने विचारण्यासाठी म्हणजे तिला उत्तर विचारलेलं असतं. परंतु आता तिला काय बोलावं हे काहीच कळत नसतं. ती तिथल्या तिथे गप्प उभी असते. आता ईश्वरीच्या या उत्तरावरच अर्णवचं सगळं पुढचं उत्तर डिपेंड असतं. आता ईश्वरी नेमकं अर्णवला काय उत्तर देणार? आणि जेव्हा ईश्वरीने या गोष्टी एकदम क्लिअर केल्यानंतर अर्णव पुढे लावण्यासोबत लग्नाला तयार होईल का, की पुन्हा एकदा ईश्वरी आणि अर्णव हे दोघंजण एकत्र येतील, हे पाहणं अगदी रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.